नमस्कार मित्रांनो, माझं नाव विवेक श्रीरंग पार्टे. वंडर्स ऑफ नेटवर्किंग चॅनल आणि आपल्या टोटल रिव्हॉल्युशन ग्रुपच्या वतीनं, फॅमिलीच्या वतीनं तुमच्या सर्वांचं मी जबरदस्त स्माईलमध्ये या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती स्वागत करतो. आज आपण चर्चा करणार आहोत का नेटवर्क मार्केटिंग. मित्रांनो, नेटवर्क मार्केटिंग ही एक प्रकारची इंडस्ट्री आहे. जसं फूड इंडस्ट्री, एज्युकेशन इंडस्ट्री, ॲग्रिकल्चर इंडस्ट्री, ऑटोमोबाईल इंडस्ट्री, IT इंडस्ट्री, तशी नेटवर्क इंडस्ट्री आहे. नेटवर्क इंडस्ट्रीला दुसरं नाव दिलं जातं डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री. डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री बाबतीतचं जर वर्ल्डचा रेव्हेन्यू बघाल तर डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीची सुरुवात झाली पहिली म्हणजे अमेरिकेमध्ये. 1958मध्ये अमेरिकेमध्ये अमेरिकन वे नावाची कंपनी लॉन्च झाली, त्याला म्हटलं जातं ॲमवे. आणि तिथून 1997मध्ये आपल्या इंडियामध्ये, आपल्या भारतामध्ये नेटवर्क मार्केटिंगचा सुरुवात झाली. नेटवर्क मार्केटिंग ही एक प्रकारच्या सुरीसारखी आहे, ती एक प्रकारची कॉन्सेप्ट आहे. ही एक सुरी जर आपल्या आईच्या हातामध्ये दिली तर आपल्याला आई चांगलं जेवण बनवून खायला घालेल. ही सुरी जर आपल्या डॉक्टरच्या हातामध्ये दिली तर कळत न कळत तो आपला जीव वाचवेल ऑपरेशन करून. आणि ही सुरी जर आपण एखाद्या गुंडाच्या हातामध्ये दिली तर 100% तो त्या सुरीचा वापर करून आपला जीवसुद्धा घेऊ शकतो, आपल्याला हानीसुद्धा करू शकतो. म्हणजे मित्रांनो, ही जी सुरी आहे त्या सुरीची चुकी आहे का त्या सुरीला वापरणाऱ्या लोकांची आहे? सेम त्याच पद्धतीनं नेटवर्क मार्केटिंग एक प्रकारची प्युअर ट्रेड कॉन्सेप्ट आहे, ज्या कॉन्सेप्टच्या माध्यमातून आज आपण छान छान पैसेसुद्धा कमवू शकतो, आपली स्वप्नसुद्धा पूर्ण करू शकतो, किंवा एखाद्या व्यक्ती त्या नेटवर्क मार्केटिंगचा चुकीचा गैरवापरसुद्धा करू शकतो. त्याच्यामुळे मित्रांनो, खूप इम्पॉर्टंट पडतं की ना बुरा होगा ना बढिया होगा, वैसे होगा जैसा आपका नजरिया होगा. या नेटवर्क मार्केटिंगकडे तुम्ही कुठल्या नजरेनं बघता ह्याच्यावरती डिपेंड करतं की त्यामधनं भेटणार तुम्हाला यश. नेटवर्क मार्केटिंगच्या बाबतीत सांगायचं झालं तर आज अमेरिकेची पॉप्युलेशन 32 करोड असून तिथे 2,44,000 कोटीचा टर्नओव्हर हा नेटवर्क मार्केटिंगच्या माध्यमातून होतोय. तसंच इंडियाच्या बाबतीमध्ये जर बघायचं म्हटलं, आज इंडियामध्ये 132 करोड पॉप्युलेशन असून 10,400 करोडचा टर्नओव्हर हा फक्त इंडियामध्ये होतोय. म्हणजे नक्कीच मित्रांनो, तुम्हाला सांगायला आवडेल की आज 132 करोडचं पॉप्युलेशन असून सुद्धा आपल्या इंडियामध्ये नेटवर्क मार्केटिंगचा जो टर्नओव्हर आहे तो खूप कमी आहे. येणाऱ्या 2025मध्ये आज तुम्हाला माहिती आहे कोविड-19च्या काळामध्ये बरेचसे लोक जॉबलेस झालेत. त्यामुळे 2025 पर्यंत 64,000 करोडची इंडस्ट्री ही नेटवर्क मार्केटिंगची बनते. त्यामुळे आपल्याला खूप मोठा स्कोप आहे या नेटवर्क मार्केटिंगमध्ये, आपण आपलं यश संपादित करू शकतो. कारण मित्रांनो, आज लोक ऑपॉर्च्युनिटी शोधामध्ये आहेत. ऑपॉर्च्युनिटीमध्ये संधीच्या शोधामध्ये आहेत की कुठून मला पैसे भेटतील, कुठून मला प्रत्येक महिन्याला एक 20,000, 30,000, 40,000, लाख रुपयापर्यंतची इन्कम होईल. आणि आपल्या भारतामध्ये अशी एज्युकेटेड लोक आहेत की त्यांनी जर नेटवर्क मार्केटिंगला जर प्युअर ट्रेड कॉन्सेप्ट म्हणून ॲज अ प्रोडक्ट बेसमध्ये जर इन्व्हॉल्वमेंट दाखवली तर नक्कीच खूप मोठी यश आणि क्रांती करू शकतात. आज या नेटवर्क मार्केटिंगच्या माध्यमातून आज वयाच्या 26 वर्षापासून, वयाच्या 21 वर्षापासून ह्या नेटवर्क मार्केटिंगला वय नाही. त्यामुळे आज आपण 18 वर्षापासून जरी पुढील बघितलं तर बरीच लोकांनी खूप मोठे मोठे अचिव्हमेंट केलेत. लोक मर्सिडीज, BMW, त्यांच्या ड्रीम कार्स, ड्रीम घर्स, त्यांना तुम्हाला सांगतो फॉरेन ट्रिप्स, या बरेचसे लोक काय करतात, अचीव्ह करतात. त्याच्यामुळं आज प्लॅटफॉर्म डिरेक्शन हा सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. आज एखाद्या व्यक्ती, समजा एक जहाज पकडा, जहाज जर चांगली असेल आणि त्याचा कॅप्टन जर बरोबर नसेल तर नक्कीच जहाज समुद्रामध्ये डुबण्याचे चान्सेस असतात. पण समजा जर कॅप्टन चांगला आहे आणि जहाजीला जर होला असतील तर नक्कीच ती जहाज काय होऊ शकते, पाण्यामध्ये डुबवू शकते. सेम तसंच आपल्याला एखादं प्लॅटफॉर्म आणि डिरेक्शन खूप महत्त्वाचं आहे. प्लॅटफॉर्म, ऑर्गनायझेशन, असोसिएशन ही आपल्या टोटल रिव्हॉल्युशन फॅमिलीसारखी भेटली. आणि त्याच्यावरती डिरेक्शन आपले जाबाज, आपले डॅशिंग डायनामिक, ज्यांना मी ॲज अ देव मानतो, देवापेक्षा कमी नाही, आणि देव म्हणजे म्हणतात ना की आज त्यांना मी खूप प्राऊडली मी त्यांना सरेंडर आहे, असे आपले प्रशांतजी सरन सर हे आपल्याला ॲज अ आपल्या कंपनीचे डिरेक्टर म्हणून लाभलेले. त्यामुळे नक्कीच जर आपण प्लॅटफॉर्म डिरेक्शनचा व्यवस्थित वापर केला तर नक्कीच आपण आपली स्वप्नांपर्यंत पोहोचू शकतो. आणि आपली जी हँडसम इन्कम आहे त्या हँडसम इन्कमला आपण गवसणी घालू शकतो या नेटवर्क मार्केटिंगच्या माध्यमातून. नेटवर्क मार्केटिंग जर आपण मन लावून केली मित्रांनो तर आपल्या घरामधले जे काही पैशामुळे असणारे प्रॉब्लेम आहेत ते नक्कीच सॉल्व्ह होतील. सिम्पल फॅक्ट आहे, आज प्रत्येक व्यक्ती जॉब करतोय, आज प्रत्येक व्यक्ती प्रत्येकाच्या व्यवसायामध्ये गुंतलेला आहे. परंतु मला तुम्ही एक क्वेश्चन करा मित्रांनो तुमच्या स्वतःवरती की आज हा जो जॉब आहे किंवा हा जो व्यवसाय आहे, हा व्यवसाय आज आपला निरंतर चालू शकतो? हा जो व्यवसाय आहे, हा जो जॉब आहे, ह्या जॉबला काहीतरी सपोर्टिव्ह आपल्याला असणं खूप गरजेचं आहे. जसं की गाडीला 4 चाकं आहेत मित्रांनो. ह्या 4 चाकांमधली गाडी लाख रुपयाची असू द्या किंवा करोड रुपयाची असू द्या, जर समजा त्या 4 चाकांमधलं कुठलं तरी एक चाक जर पंक्चर झालं तर ती लाखो करोड रुपयाची गाडी जागेवरती काय होते, थांबते. आणि ही लाखो करोड रुपयाची गाडी जर जागेवरती थांबली तर त्या गाडीला
लाख रुपयाच्या असू द्या किंवा करोड रुपयाच्या असू द्या, गाडीला डिक्कीमध्ये एक असतं स्टेपनीचं चाक आणि ते स्टेपनीचं टाक लावून आपण इच्छित स्थळी काय करू शकतो, पोहोचू शकतो. त्याचप्रमाणे आपला एक प्रकारचा जो जॉब आहे, जो व्यवसाय आहे, ज्यामध्ये तुम्ही कंटिन्यू आता काम करताय, तो कधी बंद पडू शकतो किंवा त्याच्यावरती कधी गदा येऊ शकते हे आपण सांगू शकत नाही. त्यावेळेस ॲज अ स्टेपनी म्हणून, ॲज अ सपोर्टिव्ह म्हणून नेटवर्क मार्केटिंगला जर ॲज अ बिझनेस म्हणून हँडल केलं तर नक्कीच आपल्याला त्या वेळेमध्ये किंवा त्या सिच्युएशनमध्ये आपल्याला ही नेटवर्क मार्केटिंग काय करू शकते, हँडल करू शकते. त्यामुळे मित्रांनो, नेटवर्क मार्केटिंग जर आपण मन लावून केली तर खूप मोठी अचिव्हमेंट करू शकतो आणि नेटवर्क मार्केटिंगमुळे तुम्हाला सर्वांना एंट्री देण्यासाठी, इन्व्हॉल्वमेंट घेण्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. विश ऑल द बेस्ट. जय हिंद, जय टोटल रिव्होल्यूशन, जय वंडर्स ऑफ नेटवर्किंग.